मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं शस्त्र हाती घेऊन उभे ठाकलेल्या मनोज जरांगेंच्या फॅक्टरचा लोकसभेच्या निकालावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं। जरांगेंमुळे महायुतीला जबरी फटका सहन करावा लागला आणि त्यातच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याबाबतही जरांगे चाचपणी करतायत। पाहूयात तसं झालं तर त्याचे नेमके परिणाम काय होतील, स्पेशल रिपोर्टमधून। आरक्षणासाठी जरांगेंचा निवडणुकीवर शिक्का। मी पूर्ण महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात चाचपणी करणार आहे। मराठा, मुस्लिम, दलित मतांची मोठ बांधणार। मुस्लिमांनी किती दिवस अन्याय सहन करायचे, दलितांनी त्यांचे पोरं मोठे नाही करायचे का? मतांच्या चाचपणीसाठी 8 जिल्ह्यात जनजागृती। 6, 7, 8 असे जी 13 पर्यंत शांतता मोर्चा आहे। मनोज जरांगे मराठ्यांचा नेता, शेकडो मोर्चे, अनेकदा उपोषण, आरक्षणासाठी शेकडो मैल पायपीट। आरक्षणासाठी कंबर कसून उभे राहिलेले मनोज जरांगे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। मी पूर्ण महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात चाचपणी करणार आहे। कुठं कसं आहे, कसा मराठा बाहुल किती आहे, कोणाचं कसं आहे, कोणचा उमेदवार म्हणजे द्यायला पाहिजे, कोणत्या समाजात दिला पाहिजे, त्याच्या पाठीशी मराठा समाजानं उभा राहिलं पाहिजे आणि ते उभा करण्यासाठी मी करतो। मी आणखीन 6 टप्पे करणार आहे। आता शिकतो 2 टप्प्यात मी चाचपणी केली। 6ला हिंगोलीला आहे दौरा, 7ला मला वाटतं परभणी आहे, 8 नांदेड आहे, 9 लातूर आहे, 10 धाराशिव आहे, 11 बीड आहे, जालना 12 आहे आणि संभाजीनगर 13 आहे। 13 तारखेला जिल्ह्यातला मराठा एका जागेवर येतो। मुस्लिमांनी किती दिवस अन्याय सहन करायचे, त्यांचे पोरं त्यांनी मोठे करायचे नाही का? दलितांनी त्यांचे पोरं मोठे नाही करायचे का? आणि मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभारून त्यांना राजकीय प्रवाहात आणणं आणि त्यांना त्यांच्या ज्या राजकीय प्रवाहात, ज्या संविधानाच्या पदावर, ज्या खुर्चीवर बसून ते न्याय देऊ शकते, त्याच्यात का बसू नये? मराठा समाजाने मोठ्या मनानं त्यांनाही बसवणार आहे। लिंगायत समाजाला का बसवलं नाही पाहिजे? बंजारा बांधवसुद्धा हमेशा ऊसतोडीच्या कामात आहे, त्यांचे लेकरं का मोठे होऊ नये? खरं तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जरांगे फॅक्टर आणि मराठा मतांचा मोठा परिणाम झाल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय। मुख्यतः मराठा आरक्षणात सरकारची भूमिका धरसोड वृत्तीची असल्याचा संदेश गेल्यामुळे महायुतीला आणि भाजपला त्याचा मोठा फटका बसल्याचं दिसून आलंय। परभणीत भाजपच्या तिकिटावर लढलेले महादेव जानकर पराभूत झाले, तर बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडेंच्या पदरी पराभव पडला। तसंच जालन्यात 5 वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंनाही पराभवाचा सामना करावा लागला। नांदेडमध्ये तर अशोक चव्हाणांसारखा नेता सोबत असूनही भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा दारुण पराभव झालाय। हिंगोलीतही शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबूराव कदम यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। तर तिकडे धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांचा पराभव झालाय। लातूरमध्येही भाजपच्या सुधाकर शृंगारेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला। मनोज जरांगे लोकसभेला उभे नव्हते किंवा त्यांनी तसे उमेदवारही दिले नव्हते, तरी लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरनं महायुतीला जोरदार धक्का दिलाय। त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे उमेदवार देण्याची तयारी करतायत, त्यामुळे त्यावरून राजकीय पडसाद तर उमटणारच ना। एकमेकाच्या तोंडातला घास हिसकायचा, दुसऱ्याच्या तोंडात टाकायचा, हे जे पाप बीजेपी करते आहे त्याचा परिणाम आहे। मी अजूनही दावा करतो की या देशाचं सत्ता जी आज चुकून नरेंद्र मोदींच्या हातात गेली, ही गेली नसती, राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर राष्ट्रीय जनगणना झाली असती आणि तिथून हे प्रश्न सगळे निघाले असते। त्यांनी निवडणुकीमध्ये 288 उभे करावे किंवा 188 उभे करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे किंवा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे। निवडणुकीमध्ये कोणाला उभं राहायचं नाही उभं राहायचं तो त्यांचा प्रश्न आहे। जरांगे असं करणार, मराठा माणसं निवडून आणणार आणि दलित, लिंगायत आणि मुस्लिमांना पाडणार। जर जरांगेला दलिताविषयी आस्था असती तर बाळासाहेब आंबेडकरांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी सभा घेतली असती, आणि जर याला मुस्लिम समाजाचा गठ्ठा बनवायचा असता आणि मुस्लिम समाजाविषयी आस्था असती या जरांगेला तर त्यांनी इम्तियाज जलीलला सुद्धा निवडून आणलं असतं। जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना राज्यातील 127 मतदारसंघाचा अंदाज घेतल्याचं वक्तव्य केलं आणि सोबतच 288 जागांवर उमेदवार देण्याबाबत अभ्यास करत असल्याचं सूचक वक्तव्य केलंय।
महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या 28 ते 30% संख्या मराठा बांधवांची आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीत दिसला. त्यामुळे विधानसभेच्या मैदानात जरांगेंनी उमेदवार दिले तर त्याची झलक निकालावर दिसल्यास नवल वाटणार नाही. त्यामुळे आता जरांगेंच्या निर्धारानंतर सरकार काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.